झणझणीत चिकन भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूया. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि झणझणीत अशी चिकन भाजी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण चिकन स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता आपले चिकन व्यवस्थित असं धुवून झालेलं आहे. तर आपण चिकन शिजवून घेणार आहोत. तर चिकन आपलं शिजवण्यासाठी आपण यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, आणि आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चिकन शिजेल इतपतच पाणी घालून घेणार आहोत. आता कुकरला आपण चिकन शिजवून घेणार आहोत. आता आपलं चिकन व्यवस्थित असं शिजवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता एकदम छान अशा पद्धतीने आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे. आता आपल्या भाजीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया. मसाल्यासाठी आपण थोडासा कांदा भाजून घेणार आहोत. थोडस तेल घालून कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आपण काळ्या मसाल्याला भाजतो त्या पद्धतीने काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण व्यवस्थित असं पूर्णपणे भाजून झालेला आहे. तर बाकीचे मसाले भाजून घेऊया. थोडस तेल घालून घेतलं.
खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं वापरलं तरी चालेल. आता आपलं खोबरं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. त्यानंतर थोडेसे धने भाजून घ्यायचे. नंतर आलं आणि लसूण भाजून घेणार आहोत. आता आपला हा मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. अगदी 1 ते 2 मिनिटं आपण परतून मसाला काढून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता आपण मसाला वाटण्यासाठी काढून घेणार आहोत. थोडीशी चण्याची डाळ आपण भाजून घेणार आहोत. आता आपली डाळ व्यवस्थित अशी भाजून झाल्यानंतर काढून घ्यायची आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत. मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त घेऊ शकता. आता आपल्या मिरच्या व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. ते आता काढून घेऊया. आपला भाजलेला मसाला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत. आता भाजी परतण्यासाठी आपण कढई गरम करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला मसाला देखील व्यवस्थित असा बारीक वाटून झालेला आहे. आता थोडस तेल गरम करून घेऊया. त्यानंतर थोडीशी हळद घालूया. चवीनुसार मीठ आणि आपला बारीक केलेला मसाला घालून परतून घ्यायचा आहे. तर मसाला व्यवस्थित तेलात असा परतून घ्यायचा आहे. थोडासा चिकन मसाला. आपला मसाला व्यवस्थित असा छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा.
तर थोडस पाणी ऍड करून पुन्हा एकदा आपला मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा जेणेकरून मसाला खाली चिकटणार नाही. आता आपण शिजवून घेतलेलं चिकन घालून घेणार आहोत. तर चिकन व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालून द्यायचं. तुम्हाला कितपत ग्रेव्ही किंवा कितपत लिक्विड करायची आहे त्यानुसार पाणी ऍड करायचं आहे. तर झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेणार आहोत. आता आपली भाजी व्यवस्थित अशी शिजवून झालेली आहे. तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर काय मस्त आलं. आता चवीनुसार थोडस मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर या ठिकाणी आपली झणझणीत अशी चिकनची भाजी खाण्यासाठी सर्व करून घेऊया. आपली झणझणीत आणि चविष्ट अशी चिकनची भाजी तयार आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.